नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात नक्षत्र ज्योतिष आणि मी आहे सौ कल्याणी कुलकर्णी, म्हणजेच तुमचे ॲस्ट्रो दोस्त के के. ग्रह आणि नक्षत्र आपल्याला फक्त योग्य दिशा दाखवतात, पण आपलं कर्मच आपलं नशीब ठरवतं. मकर लग्न राशीच्या जातकांनो, मे 2026 तुमच्या आयुष्यात शांतपणे मोठे बदल घेऊन येत आहेत. बाहेरून सगळं साधं आणि संथ दिसेल, पण आतून खूप काही मजबूत तयार होत असेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी सांगणार आहे करिअर, पैसा, प्रेमजीवन, आरोग्य, कुटुंब आणि शेवटी असा उपाय जो तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरू शकतो. व्हिडिओला लाईक करा आणि नक्षत्र ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मकर लग्न राशीच्या जातकांनो, मे 2026 हा महिना तुमच्यासाठी शांत प्रगती घेऊन येत आहे. तुम्हाला असं वाटू शकतं की मी इतकी मेहनत करतोय, पण परिणाम कुठे दिसतोय? पण सत्य काय आहे माहिती आहे? सगळ्यात मजबूत गोष्ट शांतपणे तयार होत असतात. जसं एखादा माणूस रोज व्यायाम करतो, पहिल्या महिन्यात शरीरात फारसा बदल दिसत नाही, पण आतून ताकद वाढत असते. तसंच काहीसं तुमच्या आयुष्यात घडत आहे. तुमची मेहनत वाया जात नाही, तुमच्या भविष्यासाठी मजबूत पाया तयार होत आहे. महिन्याच्या सुरुवातीला परिस्थिती स्थिर राहील. जे काम सुरू आहे ते पुढे सुरू राहील. तुम्ही व्यवस्थितपणे जबाबदाऱ्या सांभाळू शकाल. पण जसजसा महिना पुढे जाईल तसतसं कामांच्या आणि जबाबदाऱ्यांच्या रांगा वाढू लागतील. एक काम पूर्ण होताच 2 नवीन कामं समोर येतील. तुम्ही विचार कराल, आता थोडा आराम करेल, आणि लगेच कोणीतरी नवीन काम घेऊन समोर उभं राहील. ही सततची धावपळ तुम्हाला थकवू शकते, पण लक्षात ठेवा, हा संघर्ष तुम्हाला पुढे खूप मजबूत बनवणार आहे. करिअरच्या दृष्टीने हा महिना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मकर लग्न राशीच्या जातकांसाठी हा काळ करिअरमध्ये चांगली प्रगती आणि यश घेऊन येत आहेत. विशेषतः कलाकार, क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणारे, सोशल मीडिया, मनोरंजन, डिझाईन, लेखन, संगीत या क्षेत्राशी जोडलेल्या लोकांसाठी हा काळ उत्तम राहू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यश मिळण्यासाठी चिकाटी आणि कठीण परिश्रम आवश्यक असतील. कामाचं फळ मिळेल, पण सातत्य ठेवलं तरच. नोकरी शोधणाऱ्या मकर लग्न राशीच्या जातकांना नवीन संधी मिळू शकतात. काहींना मुलाखतीचे फोन येतील, तर काहींना नवीन ठिकाणाहून कामाची संधी मिळेल. वरिष्ठांसाठी संबंध सुधारतील. ज्या ठिकाणी आधी तणाव होता, तिथे आता परिस्थिती हळूहळू सकारात्मक होताना दिसेल. कामाचा व्याप वाढल्यामुळे काही लोकांना प्रवास देखील करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे. मन एकाग्र ठेवलं, मोबाईल आणि विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहिलात तर उत्तम परिणाम मिळू शकतात. तुमच्याकडून खूप खूप काम घेतलं जाईल, पण त्याचं कौतुक उशिरा मिळेल. काही वेळा तुमच्या मनात येईल, हे काम माझं नाही, तरी माझ्या